पडणार नाही मक्यात गेलं तर. आमदार तो घे, तू खासदार घे. हा पाठवले तसे बाव चढले ते पार. कुत्तों में भी है. यस, जेलेसी तो कुत्तों में भी है. सावकाश सावकाश. अजून चप्पल. गुड मॉर्निंग, राधे राधे. तर हा आहे सकाळचा व्ह्यू. तुम्ही बघू शकताय, खूप सुंदर स्वर्ग. झाडं खूप छान झालेत आपली सगळी. आज डाळिंबाची आणि आंब्याची झाडं लावायची. देशी आंबा. आणि इकडे बघू शकता तुम्ही, महादेवाचा डोंगर मागे आहे. मागे पण फुल शेती केली आहे यावर्षी. आणि हा असा नजारा आहे, धरतीवरचा स्वर्ग. स्वीट कॉर्न आहे आपली, तर घरच्या वावरात लावलेली आहे. मारूया ताव. आणि हा तुम्ही बघू शकता नजारा. हा माझा ट्रॉपिकल जातीचा बोगनवेल होता, रेड कलर. आणि सध्या पाठाचं काम सुरू आहे आपल्या, त्यामुळे रस्त्यांची, जेवढा रस्ता आधी खराब होता तर आता तर एकदम भयान केलं आहे सगळं. तर सावकाश सावकाश. अरे दादू मस्ती नाही का ना. काय तसं करतो रे शर्विली. हे काय करत नाही तो दादा. चेष्टे गप रे दाद्या. खासदार आमदार नाही नाव त्यांची ती. अरे नाव त्यांची तीच आहेत मिस्टर. बघ त्यांना आवाज तर दे. खासदार. येडा दादा. तर हे जे क्रॅक गेले होते ना, तर ते सगळे रिपेअर करतात आहेत असं माझा अंदाज आहे. आय गेस की इथं तर खूप मोठा पॅच होता. हा आपला ब्रिज आहे ना घराच्या समोरचा. सो आता त्यामुळे कॅनलची अशी कामं सुरू आहेत. ते बांध फुटलं की शेतामध्ये पाणी शिरतं. एक वेळेला झालं होतं आपल्या खालच्या घराच्या तिकडे. त्यामुळे हा खूप मोठा कॅनल आहे डिंबा धरणाचा. पेरू आणि बगीरा बघू शकता. विशाल महाकाय कॅनल. डिंबा धरणाचा मेन कॅनल इकडंच आहे आय गेस. आणि हा आपला व्ह्यू. पण या कॅनलमुळे आपल्या जमिनी खूप गेलेल्या आहेत शेतकऱ्यांच्या. आता काय पर्याय नाही आहे. आणि आपल्याला शेतकऱ्यांना जमिनीचे कमी भाव दिले जातात. सरकारी आकडा नाही म्हटलं तरी भरपूर असं वावर जातं आपल्या ह्याच्यामध्ये. तर तिकडे आहे कोंबरवाडी, रामवाडी आणि कोंबरवाडी त्या साईडमध्ये. आणि हा आपला महादेवाचा डोंगर आहे. त्याच्या खाली आपली कृष्णवाडी आहे. पण आता इतकी झाडं वाढलेत ना. आणि तुम्ही बघू शकता आपला डोंगर किती छान वाटतं, असा समृद्ध. कारण हे फॉरेस्ट ऑफिसमध्ये गेलेलं. आणि हे सगळं पूर्ण सागवान आहे. डोंगरावर दिसते सागवान. आणि बरीच औषधी झाड आहेत अजून. जांभळी आहे, करवंदी आहेत. या उन्हाळ्याच्या सुट्टीत करवंद तोडायला नाही जमली कारण आम्ही आलोच नाही. आणि हा तुम्ही बघू शकता हा प्रायव्हेट डोंगर आहे, त्यामुळे इकडे खूप झाडं कमी आहेत. आणि कडेने सगळा ऊस आणि भरपूर बिबट्यांचा सुळसुळाट आहे. अशी कामं सुरू आहेत.
एक्सरसाइज चांगली आहे. शर्विल घाबरत. शर्विल काय नाही करत ते, कशाला घाबरतो. लाईट कधी आहे ना काय माहिती काल गेली ना आता कधी येते. हे आहेत खरे मोती, बघू शकता तुम्ही आपल्या वावरातले. तर असा सुंदरसा व्ह्यू. आणि आता आम्ही इथं भरतोय चाय बटर पार्टी. आजी दादा त्यांना हे देऊ का खायला. अच्छा त्याची पांढरी आहे, ते नाही काढायचं, ते कवळं आहे. अच्छा ज्याची काळ आहे हा वर काळं झालं ना ज्याचे केस. हा 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 ते काढायचं. हा मग तेच होते बाबा. आता बाबा सांगतात ते स्वीटकॉर्न कसं काढायचे, कुठले पकवेलेले आहेत. ज्याची शेंडी काळी आहे ना ते काढायचे, पांढरे काढायचे नाहीत. या सगळे खायला गरमागरम कॉर्न, झिमझिम पाऊस आणि सुंदरसं वातावरण. तर हीच मज्जा. फ्रेश फ्रेश कॉर्न, मस्त व्यू और कॉर्न के साथ याच काही गरम गरम कॉर्न खायला. अच्छा म्हणजे अच्छा आहे का. पहिला असं असतंय का, मागे पुढे होतात काय. होते कधी एक दोन दिवस मागे पुढे. आता पण ही सगळी काढायला आलेत बाबा. सगळे काढाय. आम्ही बघून आलो. तो खूप जुना आंबा आहे पूर्वजांचा आपल्या. नाही तो नाही तोडणार, मग तो ठेवलाय का ना, मग तो पाटाच्या वेळेलाच काढला असता. हा तेवढा आंबा फक्त काय त्याला जगायचं तेवढं जगू द्या, त्याला काढायचं नाही बाबा. काय कोणी खात पण नाही वाढीत. त्याला आंबे येतात की भरू गेलो. आंबट आहे पण तो, त्याला कोणी खात नाही वाढीत. त्याचा आंबा आहे. लोणच्याचा आंबा आहे. लोणच्याचा आंबा आहे. फक्त ते कॅनलवाल्याला तोडू देऊ नका. आधीच त्यांनी कडून जमिनी घेतल्या आपल्या. रस्ता पण नाही करत. लावलेलं आहे. म्हणजे किती वर्षाचा असेल. 100 वर्षाचा वर असेल. तर ते आमचं आंब्याचं झाड आहे जुनं, जे दिसतं ना खूप मोठं झाड आहे ते. हे सगळे पूर्वजांनी लावलेलं झाड आहे ते. त्यांनी 3 पिढ्या तर बघितल्या असतील ना बाबा. 3 का 4. 3 ते 4 पिढ्या बघितल्या त्या आंब्याच्या झाडाने. मध्ये नेमकं कॅनलच्या एकदम जवळ आहे. ते इरिगेशनवाले तोडतात, त्यांना तोडू देत नाही आम्ही तो आंबा. फ्रेंड्स तर आता हा बाहेरचा मस्त व्ह्यू. आणि आम्ही आता आज मिसळ बनवते, पुणेरी मिसळ. तर ही गावची मटकी बघा, देशी मोड आलेली. मी वाटण काढलं. आता मी फटाफट मिसळ करून घेते. महाराष्ट्र फ्रेंड्स, तर हे आमचे 2 कार्टून आहेत ना घरातले बारके बारके. ह्याने सुसू करून खूप घाण केला फ्लोअर. आणि आता पाऊस पण खूप पडतोय. हे मी जरा सगळं डिटर्जंट पावडर टाकून ना छान पुसून घेते. पाईप लावली नाही आहे, पावसाचं पाणी पडतं आहे पन्हाळ्याचं. तर मी आता त्याचंच छान पुसून घेते. आणि झाडं इतकी छान झालेत ना. आत्ताही काही रोपं मी बनवलीत परत सॅक्युलंटची. ह्या एकच कुंडीत होती, ही सगळी मी आता बनवलेत. आणि 2 गवतीच्या आपण बनवतो, आपल्याला घरी घेऊन जाता येतील नंतर. झाडांचे अपडेट देईन मी तुम्हाला. सो आता मी बघून घ्या. बोल तरी. मनीषा ताई खूप आवडती माझ्या फ्रेंड्स लोकांना सगळ्यांना. आवर्जून सांगितलं मनीषा ताईवर पहिला कॅमेरा ठेव. बोल आता. रुपाली आली का कामाला. बोल. वेल काढायला आले होते. वेल झालेत का सोन्याचे. सोन्याचे वेल झाले ते काढायला आले. तर मनीषा ताई आले. मी आपली नवी मुंबई महानगर. ही आपली आहेत का. मग काय नाव आहे त्यांचं. नाव काय ठेवलं त्यांचं नाव. कुचू कुचू नाव ठेवलं. कुचू कुचू. काय रे नाव काय तुमचं. पुले नाव काय यांचं. तरी काय नाव आहे. हो आमदार खासदार. Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings
as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night, wanna dance to the light, pull the stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop, as we shout from the top. We're gonna be two hearts running wild. Now the morning is the afternoon. We lay awake in bed. The laughs so loud as the